एकविरा माते की जय। उदय उदय। नमस्कार मंडळी, मी प्रकाश वडे तुम्हा सर्वांचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। आजचा हा जल्लोष भरा ब्लॉग आहे। जसा माझा आवाज जल्लोषाचा आहे तोच जल्लोष आपल्याला कोपरोली कोलीवाड्याच्या कोळी लोकांकडून दिसणार आहे, कारण निघालेली आहे आमच्या गावात कोपरोली कोलीवाड्याची मानाची पालखी आणि तोच सर्व सोहळा एन्जॉय करण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत। कायराला मस्तपैकी रेडी केलेली आहे, तर चला या एक्साइटिंग ब्लॉगला सुरुवात करूया। हा संपूर्ण जल्लोष असणार आहे कोपरोलीकरांचा, आई भक्तांचा। चला आईच्या दर्शनाला जाऊया। मित्रांनो, घरातून बाहेर पडलो आणि आईची पालखी आपल्या दारावर। मग काय रश्मीने आईची ओटी वगैरे भरली, मानपान केला आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आईच्या पालखीसोबतच निघालो। पालखी दारात होती पण कायराचा जल्लोष अफाट होता। हा बघा, पालखी शाळेजवळ आली आणि शाळेजवळ सुद्धा संध्याकाळचा माहोल तर खतरनाक होणार आहे, कारण समोरचा सेटअप तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा सेटअप आहे। सध्या शाळेजवळ एवढी पब्लिक आहे। जवळपास आता 1:30 वाजला आहे आणि आता मी शाळेजवळ पोहोचलो। ऊन आहे तरी पण घरघोस नाचतात, फुल मजा करत। 3 वाजलेत आणि आत्ता कुठं नाचायचे थांबलेले आहेत ही लोक। आणि फर्स्ट ड्रिंक ब्रेक झाला आहे आता इथं तल्यावर, आणि इथून पुढे जाणार आहोत आपल्या शेतावर, म्हणजे आमच्या शेतावर पालखी असते। सो आता इथून डोंगरामध्ये आपलं शेत आहे, तिकडे जायचं आहे, ठीक आहे। आणि थकलेले चेहरा बघा, चेहरा बघा। ओके आमचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर आईच्या दर्शनासाठी आलेत। एवढा ऊन आहे, सगळेजण ड्रिंक ब्रेकसाठी थांबलेत आणि आमची कायरा मॅडमचा स्पेशल ड्रिंक ब्रेक आहे। हो मस्त आहे, मस्त आहे। हिला फायनली मागापासून थंडा पाहिजे होता बाबा, आता भेटला त्याला गप राहिली। आणि आता पुन्हा एकदा बँड सुरू होईल आणि मग आता फास्ट जाऊ थोडे, आणि लेट झालाय।
फायनली आईची पालखी आईच्या डोंगरावर आलेली आहे आणि ही सर्व एकविरा भक्त पायी पायी आईची पालखी घेऊन येतात. ताई, आपल्या प्रेक्षकांना असं सांग की इथं जो मानपान वगैरे होते आणि ह्या सर्व गोष्टी आहेत, जी परंपरा आहे, तर ह्याच्याबद्दल तू काय सांगशील आणि हे कधीपासून चालू आहे? 100 वर्ष तरी असतील. हां, ही परंपरा आमची चालू आहे कोपरोली कोलीवाड्याची. ओके. तर आज इथे आम्ही कोपरोली डोंगरात आलेलो आहोत आणि इथे आज आमची तली फोडलेली आहे. पहिल्यांदा इथे लेडीज बसले जातात. हां, नारळ तिथे मांडला जाते तांब्यावर घाडी पापडी घेऊन. ओके. आणि नंतर एकविरामध्ये की जय असा अशा प्रकारे सर्वजण तळीसाठी बसले जातात नारळ फोडण्यासाठी. उपटलं उपटलं मान आज देणार हाव ही तली आहे संपूर्ण. हे परंपरा आमची राहत झालेली आहे. आम्हाला का माहिती नाही. याची पुरुषी चालू हल्ली हल्ली आम्ही 50 वर्षाची झालेलो आहोत. उदे उदे जय. आता हा बोकड येईल. हा बोकड फिरतो. हा मानाचा बोकड फिरलेला आहे. आणि हा जल्लोष पहिला पुरुषांचा मान आणि त्याच्यानंतर मग लेडीजनी तळीचा मान दिलेला आहे. त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रोग्राम झाला आहे आणि हा आता बोकड कापायला जाणार आहे. नाचा तरी आता हे नाचा गावची हां तशी आमची प्रथा आहे. बोकड कापून आणला, प्रत्येकाने कापूर पेटवला हां की एक प्रत्येक जण त्या नारळ फोडतील. तो तलीचा मान बोलतो. हां म्हणजे हा बोकडाचा काय प्रकार आहे की त्याच्याबद्दल सांगशील काय? बोकडाचा मान दिला जाते. हां तर अशी परंपरा आहे की देवी देवता मुख्यतः हा बली घेत नाही, परंतु जे आजूबाजूचे त्यांचे जे संरक्षक असतात त्यांना तो मान दिला जातो. बरोबर. अशी एक प्रथा आहे. म्हणून त्या प्रथेनुसार इथे बोकडाचा मान दिला जातो आणि तो प्रसाद इथेच बनवला जातो नुसत्या हळदीवर बिना मीठ मसाल्याचा. हां. आणि तो इथेच पोरांना प्रसाद म्हणून वाटला जातो. ओके, धन्यवाद ताई. मानपान देऊन झालं आहे आणि आता सर्वजण आईचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेत आहेत आणि इथून आता सर्वजण घरी जातील. पण पालखी इथंच राहील आणि इथं प्रसाद बनवला जाईल. तो मग इथंच सर्व भक्तगणांना वाटला जाईल. कायराची मम्मी आणि आप्पा गेले घरी. कायराला इथं फिरायचं आहे. कायरासाठी इथं आलो ना आम्ही. काय रे दीदी? काय रे दीदी, टाटा करा दादा. दादा चलो चलो. हिला नुसता फिरायला पाहिजे आणि एवढी बिंदास फिरते का अजिबात घाबरत नाही. काय हां. आणि सकाळपासून निघा तेव्हापासून आहे आणि अजिबात झोपली नाही. हिला दुपारी झोपायची सवय आहे. म्हणजे हे सगळं जे देव बाप्पा वगैरे तिला करायला खूप मजा येते. एकविरा आईचं आणखी एक कोपरोली गावातलं मंदिर आहे जे इकडे आपला जो पालखी आहे त्याच्या समोरच पुढं आलो ना चालत की आहे आणि तिकडे आलो. तिकडचं पण मंदिर तुम्हाला दाखवतो. आणि मंदिराचा परिसर असा आहे. पाया पड बाबू. हां 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 बाप्पाचा प्रसाद आहे तो. पाया पड तू. पाया पड. हां पाया पड बापाचे. ओके. इथे देवीचं स्थान आहे. मूर्ती अजून स्थापन नाही झालेली आणि जवळपास मंदिराचं बऱ्यापैकी काम कंप्लीट आहे. आणि मंदिराच्या समोर असा मस्त परिसर आहे. यो स्थान आहे की काय आहे दादा? हे स्थान आहे ना. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच नंदीचं एक स्थान आहे, ते बघायला जाऊया. हळू हळू हळू. आमची कायराला या डोंगर वस्तीमध्ये फिरायला एवढं भारी वाटतं ना.
त्या दिवशी पण आम्ही आलो होतो काठी आणायला, त्यावेळी पण अशी मस्त फिरव होती, त्याच्यामुळे मला असं भारी वाटतंय आणि त्या कंटाळत नाही. म्हणजे मला इच्छा आहे तिला अशी फिरवायची आणि ती पण स्वतः मला साथ देते ना, हे बघून मला भारीच वाटतं. ही बघ हसते आमची कायरा मॅडम. आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट म्हणजे कायराचा जन्म तिथीनुसार काल झाला होता. म्हणजे काल जो सबीना असतो ना त्यावेळी झाला होता आणि आज पालखीला आज आम्ही कायराला घेऊन घरी आलो होतो. आणि आजचा हा दिवस आणि कायरा काय बोलावं, आईची कृपाच आहे. कारण आईच्या कृपेने तिला बाप्पाचं वगैरे एवढं वेड आहे ना की आईचं वगैरे. आता मगाशी ती रश्मीला आणि आप्पांना टाकून गेली. मी बोलू आपण बाप्पाकडे जाऊया, तिकडे आहे, पण ह्या बाबतीत सोडलं तिने. तर असं म्हणजे ते जे आलं आहे ना, काय बोलू, माझ्याकडे शब्द नाहीत ह्या गोष्टींसाठी. आणि ही खूप गोष्ट आहे की तिचंच आहे सर्व. आणि मित्रांनो तिथपर्यंत आलेलो आहोत, थोडंच वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि हे बघा, हे नंदीचं स्थान आहे. पाया पडूया. देवा आशीर्वाद ठेव रे तुझा. आणि आमची छोटूशी कायरा इकडे 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 इकडे. हिला खूप मजा वाटते याच्यामध्ये फिरायला. हां बापू जा, पाया पड जा. आता बघा तिचा प्रकार, आता स्वतःहून डोका टेकेल. हे बघा, हे संस्कार आहेत. आणि ह्या संस्कारांमध्ये माझ्या आणि रश्मीचा जेवढा हात आहे त्याच्यापेक्षाही जास्त वाटा आप्पांचा आहे. आप्पाने तिला देवबाप्पाचं जे ध्यास लावला आहे ते खरंच खूप भारी आहे. आणि आमची गोंडूशी कायरा. हां असा काय काय मध्ये सांगत असते, मला समजत नाही काय बोलली, मी गप राहतो, विषय सोडून देतो. बाबू काय आहे कायरा, काय आहे? बाप्पा आहे. मग बाप्पाचे पाया पडशील ना? अरे वा वा वा, कसा पडशील पाया? हां अरे बापरे, आशीर्वाद. ओ हो हो हो, वा 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 वा. एकविरा माते की जय. ओके. तर मित्रांनो चला, अशा प्रकारे ह्या संपूर्ण व्हिडिओमधून कोपरोली कोलीवाड्याचा हा संपूर्ण जल्लोष आणि आईचा पालखी सोहळा मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी. आई माऊलीचा